तोपर्यंत 17 वर्ष साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर असो किंवा कर्नल पुरोहित असो यांनी जे सहन केलं आहे त्याची सीमाच कोणाला आखता येणार नाही. त्या संदर्भात काय सांगाल? खरं म्हणजे हे 17 वर्ष लागायचे मागे असं एक कारण आहे. तुम्हाला 2 मिनिटं मला टाइम द्या. बोला. या केसमध्ये 12 आरोपी अरेस्ट केले गेले. एकही आरोपीच्या विरुद्ध एकही चार्जशीट नाही होतं आणि ज्यापर्यंत सरकारला मकोका लावायचं होतं तर कोणतरी आरोपीच्या विरुद्ध कमीत कमी 2 चार्जशीट असलं पाहिजे. राकेश धावडे पुण्याचा इसम आहे. त्याला 2 नोव्हेंबर 2008ला अरेस्ट केलं. परभणीमध्ये 2003 मध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता. जालनामध्ये 2004 मध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता. राकेश धावडेला परभणी के केसमध्ये 11 नोव्हेंबरला अरेस्ट करून 13 नोव्हेंबरला चार्जशीट फाईल केले आणि जालनाच्या केसमध्ये 14 नोव्हेंबर अरेस्ट करून 14 नोव्हेंबरला चार्जशीट फाईल केले. आणि असं 2 चार्जशीट हे गँगच्या एका मेंबरच्या विरुद्ध आहे. असं करून सरकारने मकोका लावलं आणि त्याच्यामुळे ज्यावेळी ते नाशिक कोर्टहून केस मकोका कोर्ट मुंबईला ट्रान्सफर झालं, त्यानंतर शिंदे साहेबांनी बोलला हे आत्ताची चार्जशीट आहे, मागची चार्जशीट नाही आहे, डिस्चार्ज करून दिलं. महाराष्ट्र शासन अपीलमध्ये गेलं. बॉम्बे हायकोर्टने बोललं कॉग्निजन्स इज टेकन ऑफ द ऑफेन्स नॉट ऑफ द ऑफेंडर. त्याच्या अगेन्स्टमध्ये आरोपी सुप्रीम कोर्टमध्ये गेले. सुप्रीम कोर्टने बोलला NIA तपास करत आहे, मकोका जे लावलेलं आहे ते चुकीचं आहे, बरोबर आहे, त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर ह्याचा निकाल लागेल. आणि असा जे सुप्रीम कोर्टात जजमेंट आला तो 2015 मध्ये आला, एप्रिलमध्ये. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी चार्जशीट फाईल झाली आणि 9 वर्षांनंतर याच्यामुळे NIA ने निष्कर्ष काढला मकोका फक्त या हेतूने राकेश धावडेला 2 केसमध्ये गुंतवलं की ते मकोका लावू शकतील. या हेतूने 2 केसमध्ये लावलं. राकेश धावडेच्या विरुद्ध केसच नाही चाललं, तो डिस्चार्ज झालं.